नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी तुम्हाला आज काय महत्त्वपूर्ण अपडेट देतो बघा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही लाभ घेतला होता, तर आता शेतकरी कर्जमाफीबद्दल आता महत्त्वपूर्ण अपडेट आणि आजची गुड न्यूज आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना म्हणजे आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत किंवा या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 94,000 शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीतून वगळण्यात आलेलं आहे. ह्याचं एकच कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी लोन घेतलं होतं अथवा शेतीवरती पीक कर्ज काढलं होतं, अशा देखील शेतकऱ्यांसाठी बघा ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखापर्यंतचे कर्ज ज्यांना घेतले होते किंवा ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर आहे त्यांना ₹50,000 भेटणारच आहे. परंतु अहिल्यादेवी होळकर किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला देखील इन्कम टॅक्स भरणारे जे शेतकरी ह्यांना वगळण्यात आलं होतं. तर त्यामध्ये हे आत्तापर्यंतचे आकडा जो आहे तो 94,000 शेतकऱ्यांना या ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीच्या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेला आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांना. ज्या शेतकऱ्यांनी येत्या 5 वर्षात इन्कम टॅक्स किंवा काही भरलेला नाही अशा देखील शेतकऱ्यांना ह्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लाभ भेटलेला आहे किंवा शेतकरी कर्जमाफीसाठी तुम्हाला लाभ भेटलेला आहे. आणि त्याचबरोबर 2019 ते 2025 ज्या शेतकऱ्यांनी मागे देखील कर्ज काढून कर्जमाफी देखील झाली होती, परंतु त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरला होता, त्या शेतकऱ्यांना आता म्हणजे 2019 पासून ते 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात येणार असून आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो, की बघा 94,000 शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत वगळण्यात आलेला असून आता यांना लाभ घेता येणार नाही शेतकरी कर्जमाफीचा. कारण की हे इन्कम टॅक्सची फाईल हे भरत आहेत. त्याच्यामुळे ह्याच्यातून तुम्हाला वगळण्यात आलेलं आहे. आणि ₹7,000 कोटी शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. हीच आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. बघा जे 7,000 कोटीचं तुम्हाला ह्याच्या निधीची तरतूद देखील करण्यात आलेली असून आजच्या दिवसापासूनच बघा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे शेतकरी ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जर पात्र आहेत, अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे शेतकरी ह्याच्यात बसतात, ज्या शेतकरी कॅपेबल आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. बघा हीच आहे शेतकऱ्यांना तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट. आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रियेबद्दल चांगलाच प्रतिसाद दिला आहे. म्हणजे जी शेतकरी कर्जमाफी करत असताना तुम्हाला जर शासनाने जी-आर देखील काढला होता, की ज्यामध्ये तुम्हाला ई-केवायसी करायला सांगितले होते. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे. तर त्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरचा किंवा सातबारा किंवा शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कर्जमाफ होणार आहे. जे रेग्युलर शेतकरी आहेत अजून त्यांचं काहीच आलेलं नाहीये. रेग्युलर शेतकऱ्यांना देखील थकीत शेतकऱ्यांच्या नंतर तुमचं देखील कर्जमाफ केलं जाईल. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. आणि तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल आणि शेतकरी कर्जमाफीबद्दल डेली अपडेट पाहिजे असतील, तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.